चला तर मंडळी, आज आपण मुळीच्या पानापासून कसे पराठे बनवायचे ते या रेसिपीमध्ये पाहणार आहे. कारण की आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीचे पराठे बनवत असतो, जसे की पालकाचे पराठे, मुळीचे पराठे किंवा आलूचे पराठे, मेथीचे पराठे बनवलेलेच असतात. आणि इथे जे मुळेचे पराठे वेगळ्या पद्धतीचे बनवले जातात, पण आज आपण मुळीच्या पानापासून कसे पराठे बनवायचे ते या रेसिपीमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहे, स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. आणि मुळामध्ये खूप सारे असे आपल्याला फायदे पाहायला मिळतात. तर विचार करा की मुळीच्या पानामध्ये किती फायदे असेल. तर मी छोट्याशा गार्डनमधून ही मुळीचे कवळे कवळे पानं आपल्याला काढून घ्यायचे. हिरवे कस मस्त असे आपले गुबगुबीत आणि टेस्टी खमंग मुळीच्या पानाचे पराठे तयार होतात. तर एंडपर्यंत पहा, नक्की तुम्हाला मी याची स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. आणि पराठे एकदम टेस्टी गुबगुबीत फुलणारे आणि यूट्यूबवर हे पहिल्यांदा अपलोड करणारी रेसिपी आहे. मुळाचे आपण पराठे खाल्लेले आहे, पण त्याच्या पानाचे कसे बनवायचे हे या रेसिपीमध्ये पहा. तर चला. तर इथे मी अर्धा किलोच्या आसपास इथे पाने काढून घेतलेले आहे. बघू शकता, छोटे छोटे पाने घ्यायचे आहे आणि मस्त असे ग्रीन कलरचे आपल्याला पाने घेऊन तयार करायचे आहे. तर स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी. तर सगळ्यात आधी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आणि स्टीम करून घ्यायचं. कारण की पालकामध्ये पाणी असते, पण मुळाच्या पानामध्ये इथे पाणी पाहायला मिळणार नाही, कारण की एकदम ड्राय राहतात. त्याच्यामुळे थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे. म्हणजे एकदम आपल्याला इथं शिजवायचं नाही आहे किंवा जास्त आपल्याला इथे कच्चही राहू द्यायचं नाही. फक्त हलकंसं 10 मिनिटं स्टीम करून घेऊ. तर चला. तर बघू शकता, जास्त इथं हे पाणी जे आहे शिजलेली नाही आहे, थोडेसे अर्धे कच्चे आहे. तर मस्त असे लुसलुसीत झाले की गॅस बंद करायचा आणि इथे मी गरमागरमच वाटून घेणार आहे. तर तुम्ही थंड करून सुद्धा इथं वाटण तयार करू शकता. तर आता हे सरळ मी इथे मिक्सर जार काढून घेत आहे. तर बघू शकता, एकदम गरम आहे आणि पराठे जे आहे आपले मस्त असे कुरकुरीत बनतात. तर काय करायचं, हे सगळे पानं आता मिक्सी जार काढून घ्यायचं. आता याचा कलर आपल्याला हिरवाच ठेवायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे, तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तुम्ही हे फॉलो जर केले ना, तर पालकाच्या भाजीमध्ये किंवा इथे मेथीच्या भाजीमध्ये सुद्धा तुम्ही हे स्ट्रिक वापरू शकता. मी हिरवी मिरची घातलेली आहे 2 ते 3, आलं घातलेलं आहे अर्धा ते 1.5 इंच. आता हे सॅट्रिक ॲसिड आहे, म्हणजे निंबू सत्व आहे, हे घालायचं आहे. जर हे नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस घालू शकता आणि थोडीशी चिमूटभर किंवा 1 टीस्पून इथं साखर घालायची आहे. त्याच्यामुळं हा कलर तसाच राहतो, हिरवागार. तर हे एक स्टेप आहे, तुम्ही याला फॉलो करू शकता. हे चांगलं वाटून घेतलेलं आहे, पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे आणि चांगलं पेस्ट तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता हे मी काढून घेत आहे एका मोठ्या भांड्यामध्ये, ज्या भांड्यामध्ये आपल्याला डो तयार करायचा आहे. तर थोडंसं पाणी घालायचं आणि इसळून घ्यायचं. जर आपल्याला जास्त पाण्याचा वापर लागला तर टाकू. मी इथं थोडंसं 2 ते 3 टीस्पून पाणी घातलेलं आहे. याच्यामधलं थोडंसं पाणी ऍड करणार आहे, लागलं तर नक्की याच्यामधलं वापर करीन. तर आता काय करायचं, याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, लाल तिखट घालायचं आहे. आता तुम्हाला जसं आवडेल तसं कमी जास्त करू शकता. अजवाईन घालायचं, जिरं घालायचं, गरम मसाला घालायचा, थोडंसं आपल्याला इथे तीळ घालून घ्यायचे आहे. दिसायलाही सुंदर दिसतात आणि खायला तर टेस्टी असतातच. तर आता काय करायचं आहे, मी इथे एक मोठं बाउल इथं गव्हाचं पीठ घातलेलं आहे. एक पळीभर इथं मी ऑइल घातलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण नेहमी जसे पराठे बनवतो तसेच पराठे आहे, फक्त प्रोसिजर थोडीशी कमी जास्त होऊ शकते. तर आता पाणी न घालता जेवढं आपण सुरुवातीला घातलेलं आहे तेवढ्याच पाण्यामध्ये हे पीठ मळून तयार होणार आहे. आपल्याला शिल्लकचं आता पाणी घालायची मला गरज वाटत नाही आहे. तर बघू शकता, इथं आपल्याला जसं आपण नॉर्मली डो लावतो त्याच पद्धतीचा इथं मी डो लावून घेतलेला आहे. जास्त टाईटही नाही आणि जास्त इथं लूजही नाही. आता हे पाणी आपण इथं ठेवलेलं होतं शिल्लक, याची गरज नाही मला वाटली म्हणून मी टाकलं नाही. आता थोडंसं इथं सुकं पीठ घालायचं आहे आपल्याला आणि तिरकोणी पोळी लाटून घ्यायची आहे. आता थोडं थोडं आपल्याला सुकं पीठ लावायचं. इथं तुम्ही तुपाचा वापर केला तरी चालेल किंवा बटरचा वापर केला तरी चालेल. तर आता मी थोडंसं इथं ऑइल घालत आहे आणि इथं फोल्डिंग करायचं. त्याच्यानंतर आपल्याला ऑइल पुन्हा इथं लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपले हे आतमध्ये मस्त असे खस्ता इथे आपले हे पराठे तयार होतात. आता मुलांच्या डब्यामध्ये द्या किंवा तुम्ही घरामध्ये सकाळी नाश्त्यामध्ये खायचं असेल तर तुम्ही तसेच गरमागरम इथं लोणच्यासोबत किंवा टमाटर चटणीसोबत किंवा दह्यासोबत हे तुम्ही पराठे खाऊ शकता.
तर आता घरामध्ये सगळ्याच्या डिमांड अलग असतात. तर मी इथे वेगवेगळ्याच्या डिमांड इथं पूर्ण करत आहे. 5 ते 6 पराठे इथं पहिल्यांदा लाटून घेत आहे, नंतर तुम्हाला दाखवते. तर मी इथे सकाळच्या नाश्त्यामध्ये 5 ते 6 पराठे इथं लाटून घेतलेले आहे, बघू शकता. आता हे एक्स्ट्राचं पीठ जे होतं हे सगळं झटकून घ्यायचं, म्हणजे हे एका कापडाने पुसून घ्यायचं, म्हणजे आपल्याला जास्त इथं पीठ नको. तर हे 5-6 पराठे मी इथं लाटलेले आहे. आता तव्यावर थोडंसं ऑइल किंवा बटर किंवा तूप वापर करू शकता तुम्ही. तर बस आता गरमागरम आपल्याला इथे पराठे शेकून घ्यायचे आहेत. आता इथे मुलांची आवड आहे की दुधासोबत खातात, काही इथे दह्यासोबत खातात, कुणी चायसोबत खातात. आमच्या घरामध्ये सगळ्यांच्या डिमांड अलग अलग असतात. तर तुमच्या घरामध्ये कोणती डिमांड आहे या पराठ्यासोबत मला नक्की कळवा. तर आता एका बाजूला शेकल्यानंतर पुन्हा आपल्याला इथं ऑइल लावून घ्यायचं आहे. आता कमी गॅसवर आपल्याला इथं लालसर भाजून घ्यायचं, म्हणजे एकदम टाईटही होतात, मस्त अशी लालसर खमंग भाजून तयार होतात. हेच तुम्हाला जर ऑइलमध्ये फ्राय करायचे असेल तर तुम्ही तुमच्या अंदाजे इथे फ्राय करू शकता. लहान मोठा आकार तुम्ही इथे पराठ्याचा करू शकता. तर मी इथे मस्त थोडं थोडं ऑइल घालणार आहे. मस्त कडक इथं जेवढा कडक तुम्ही इथं पराठा शेकणार किंवा इथं लूज जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लूज सुद्धा इथं पराठे शेकून घेऊ शकता. एकदम मस्त टेस्टी लागतात आणि गरमागरम जर तुम्ही एन्जॉय केला ना, खूप छान लागतात. चायसोबत खा किंवा इथे दुधासोबत खा किंवा लोणच्या सोबत खाऊ शकता. मस्त असे आपले गरमागरम हे मुळीच्या पानापासून बनवलेले पराठे आहे. एकदम हेल्दी आणि एकदम टेस्टी. तर तुम्हाला कशासोबत खायला आवडते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि एकदम टेस्टी सुद्धा लागतात खायला, पाहू शकता. आणि हे जर वातावरणही थंड आहे आणि सोबत दही सुद्धा थंडगार घेतलेला आहे. तुम्हाला ज्याच्यासोबत आवडते त्याच्यासोबत नक्की एन्जॉय करा. तर आता पहा मी मुलांना इथं दिलेला आहे टिफिन. तर तो म्हणतो की गडबडीत जायचं आहे, तू इथं व्हिडिओ शूट कर की काही कर, मला खाऊ दे आणि जाऊ दे. तर याला जायचे आहे ट्युशनला. खाता खाता व्हिडिओ शूट केलेला आहे आणि हा याचा मस्त एन्जॉय चालू आहे. छान झाले असे म्हणून सांगत आहे. तुमच्या मुलांना कसे आवडले मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडली असेल रेसिपी तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.